नेमकं टेम्पो तुम्ही किती वाजता घेऊन आले होते, काय टेम्पोत होतं, काम झाल्यानंतर काय सगळा प्रकार घडला आणि काय वाटलं तू त्यातून बाहेर आला? इथं ड्रेनेजची तक्रार होती, ते करायला आलो होतो. ड्रेनेजची तक्रार केली, बाहेर निघलो, गाडी थोडी पुढे घेतली की अचानक खचल्यावणी झाली. मग त्या आम्ही बाहेर उड्या मारल्या तिघा जणांनी. पण किती फूट खाली गाडी बाजूला होती? 20 फुटाची आहे. 20 फुटाची आहे, त्यातली अर्धी गाडी खाली गेली, अर्धी वर आहे. बाजूला लोक वगैरे होते कोणी? नाही, कोण नव्हतं, ते फक्त गाड्या होत्या टू व्हीलर. पण मग गाडी खाली अचानक गेली की हळू गेली, कसं? आपटल्या गेली थोडी पहिली आणि मग खाली दसली गाडी जास्त. मग तुम्ही उड्या कधी टाकल्या? गाडी अशी जरा थोडी लईच खाली गेली की मग उड्या मारल्या दोघांनी पण? गाडीत किती जण होते? 3 जण होतो आम्ही. आणि बाजूनी पण 2 टू व्हीलर गेल्याचं काही समजतं? नाही, ते मला माहित नाही, कारण का मी पुढं बोलत होतो ना. पुढं मला माझं लक्ष पुढं होतं, महागडलं काय झालं ते मला माहित नाही. बाजूला नव्हतं कोणी गाड्या वगैरे? नाही, टू व्हीलर होत्या, ती मला माहित नाही काढल्या का गेल्या, ती मी नाही बघितलं. म्हणजे तुम्ही खाली गाडी गेल्यानंतर उडी मारली की? आणि क्लीनर कुठल्या बाजूला? क्लिनर बाहेरच होता, म्हणजे मेन म्हणजे गाड्या काढत होता साईडच्या. गाडी बाहेर काढू लागत होता ना, तेव्हा तो बाहेरच होता, साईडला होता. आपण तुमच्या बरोबर होते, काय झालं? आम्हाला ड्रेनेजची कंप्लेंट आली होती. त्याला कॉल मी केला होता, करून सांगितलं होतं की इथं ड्रेनेजची कंप्लेंट आहे. त्याला कॉल करून ड्रेनेजची कंप्लेंट केली होती. परसखाना पोलीस स्टेशनमधून आम्हाला सांगण्यात आलं होतं की अशी कंप्लेंट आहे ड्रेनेजची. ते ड्रेनेजचे कॉल म्हणून तो आला होता. काम करून तो निघत होता बाहेर, तर बाहेर निघताना हा प्रॉब्लेम झालेला आहे त्याचा. की आपण जर पाहिलं तर या ड्रायव्हरने सतर्कता जी आहे ती बाळगली आणि गाडीमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवलेला. ही गाडी खड्ड्यात पूर्णतः अजूनही फसलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.